श्री शिवलीलामृत अध्याय 14 श्री गणेशाय नमः। भस्मासुरहरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगिभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरान्तका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत आता कळसाध्याय 14 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन ह्यावरी शौनकादिका लागून सुत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडा दंडे करून दुग्ध ओढित गजास्य अंबेच्या पृष्टीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडेत पयसाठवुनी षणमुखा प्रती बोलतसे ते धवा म्हणे हे घेयिका अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्य स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिका मद लागूनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहिलोचनी सांग मृडानी काहिया ते शुंडेस धरुनिया खाले पाडू काय ये वेळे माते ह्याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंबनासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पयफेन धवल धराधरेंद्र नंदिनी बेल्हाळ तीसी ही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही ह्यास उतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षणमुख आडवा घेवोनी स्तन जो घाली त्याच्या वदनी 5ही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हासत म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला ह्याचे वदनी आणिक 5 आणिसी कोठून ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासुनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन त्यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहो न सुखावे ह्यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावुनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले तब तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्नी संभूता प्रतिबोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे 12 नयन ह्यावरी हैमवती हासोन एकदंता प्रतिबोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले ह्यावरी नागानन बोले ऐकमाते अन्याय याचा माझी शुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी ह्यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त ह्यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा ह्याचा अन्याय एक सांगेन ऐकता तुह्यासी करसील ताडन नागात मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती
इभ मुख म्हणे भेड सावून मज बोलिला हान साहवे वचन तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहुभक्षिले ऐसे ऐकता मृडानी दोघांची हृदयी धरी प्रीती करुणी दोघांची प्रिय वस्तू देवूनी समजाविले तेथवा ह्यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमये जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुनिया ह्यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात ह्यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज बिडौजा समजेना कैलासपती म्हणे इभगमने हरी मध्ये मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पीकस्वरे ह्यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंभजननी म्हणे कपाळ मौळी जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भाल नेत्रा ह्यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नभ्येते वारीज शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे ह्यावरी सजल जलदवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदश नयना नीलकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती ह्यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन नसतेच पुससी छंद घे वोन रमा रमण सहोदरी ह्यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोवया का खटबांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी आम्णाय श्रुती नेणती ह्यावरी बोले हिमनग जमात भ्रुकुट्या नभ्ये पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो ह्यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी बोले कंबुकंठी कमंडलूस्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाक पानी काहो दिसती आकर्णते ह्यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळाभोवते नीर बहुत नेत्र नव्हेती मीन तळपत हंसगमने निरखी बरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपूर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवास्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का ह्यावरी बोले त्रिशूळ पानी ऐके वसुधाधर नंदिनी स्तन नव्हेती दोन्ही विलोकून पाहे बरे गंगा हृदाचे दोन्ही तीरी चक्रवाके बैसली साजीरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाण म्हणावे मग मांडुनिया सारी पाठ खेळती दाक्षायणी नीळकंठ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगी दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकी नारद मुनी म्हणे पण केल्या वाचूनी रंगन ये खेळाते दोघांसी मानले ते बहुत मग पण करुणिया खेळत जिंकील त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोणी नारद मुनी हांसतसे दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरोणी एका मागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी शेवटी कौपीनही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकीला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हासिन्नला काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निराकार चराचर आहे मायाधीन तुझ इणे दिधले सगुण पण येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते ऐवम तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांची कैसे दाविसी वदन ऐसे ऐकता भाल लोचन
गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करुण गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित. सहुदेहांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊनिया वनासी चालिली शोधावया. गिरिकंदरी मठ गुहा शोधूनिया भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग योगिया ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन एक गगन बिलोकिती. एक उभेची निरंतर घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्री शंकर कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान. परितेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा धाविती एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन. लोकांच सांगती उपदेश ज्ञान परी उमा रमण दुरावला. एक नाशिती कुशमृतिका उदक म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख. त्यांसही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्व जननी अनंत शक्तीची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पटावया शिवस्वरूप क्षीराब्धिजापती करी तप. मघवा द्रुहीण करीती साक्षेप निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम. उपासना मार्ग उत्तम अथर्वर्ण स्थापितसे. सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन. म्हणती ईश्वर समर्थ जीव सान त्यांचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसूनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेवोनी जगदंबा बाहे घोरवनी. सकळ अभिमान टाकुनी वल्लभामी शरण तूते. सगळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झाकिले असती 15 नयन. देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णामनी विचारी ह्याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजबरी हे अवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रीती ऐकोनिया. वैरभाव वनचरे विसरती आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन विधी कुरंग गेला वेधोन. कुंभिनी भार सांडून फणिपती वरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊनी षटपद. नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे. शीतलत्व दाहकत्व सांडोन वाटे तांटक झाले विधू चंड किरण. देवललना म्हणती ओवाळून इजवरून जावे समस्ती. आदी जननीचे अपार लाघव नेणती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणीचे वैभव दंत तेजे झाकिले. दंतपंक्तीचा झळकता रंग
खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभभेदुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथींचा परागास वेधुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडोनी जाश्वनीळ पाहता झाला ते धवा पायी पैंजन नुपुरे ऋण झुनती त्यात क्षुद्र घंटा रसाळ गरजती करींची कंकणे झणत्कारती नृत्यगती सरसींच भ्रूलता चाप चढवूनी कामशत्रुविंधिला नयन कटाक्ष बाणी मन कुरंग पाडिला धरणी सुरवरा करणी न कळेची दिव्यस्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिले पंचवदन तपध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते म्हणे तू नारी कोठली कोण कामानळ शांतवी वर्षोणी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले नयन आतावरी मज लागून तुझा अधीन मी झालो ह्यावरी बोले भिल्लिणी उमे ऐसी ललना टाकूनी का वैसलासी घोर वणी कैलास भुवन त्यजोनिया मी तो परनारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू ह्यावरी बोले पिनाक पानी मी दुर्गेवरी आलो रोसूनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घेची यावरी भिल्लिनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळील क्षणात आणो मात्र गोष्ट कळतांची ह्यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालीत क्रोधद बुधतीयेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तीसी वरी मी धुर्जटी परीती कौटाळीन मोठी अति कपटी मी जाणे भिल्लीन म्हणे ऐकिले काणी तू कपटी आहेस तिजहूनी शिरी ठेविली स्वरधूनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे ऐसी पट्टराणी टाकुनी का हिंडसी वनी परललना देखुनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उद्दंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नवजाय परतोन कैलासासी निष्ठये तीसी मी न कधी संभाषण तुची वरी मी झालो तुझ आधीन जिकडे नेसिल तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी ह्यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळा वरिला धुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकुनी जाशील न कळे मज द्युतीपण खेळता सहज तुझे त्वाची हारविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नयन तीसी या लिंगण द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हासून यावे भुवना माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले घटवांग पाणी मदनांतक वेदोनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातिली देवी आपुले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हासती परस्परी एकमेका पाहोनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावोनी सूत शौनकादिका लागोनी कथा सांगे विचित्र करी वीणा घेऊनी ब्रह्मसूत शिवा जवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु
परी कांतीनगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तने भरले दिगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतितान प्रती देतसे अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी माकितली अकस्मात ती प्रयत्नी आनुनी पुरवीत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुश्चळ अतित वेश धरून येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळची म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेवोन श्रियाळ चांगुणा येवोन पाय धरिती सद्भावे आनोनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडशोपचारे पूजा करोनी करजोडोनी ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नरमांस देई आनोन तू चोर आणीसी धरून त्याचे मास न घेमी धरुणी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य तेन घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुले मास देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांची माता पिता तुम्हा दोघांची भक्षिता अन्नसत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षांचा चिलया बाळ 32 लक्षणी वेल्हाळ तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेवोन मग सदाशिव बोलत मी काय आहे मृग व्याघ्र रीस भक्षू तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवूनी घाली मज आता माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठोन सत्व घेवोन तुमचे अवश्य म्हणोनी पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसूता म्हणे बाळा चलया गुणवंता खेळावया कोठी गेलासी तुझ लागी खोळंबला अतित बाळा माझ्या येई धावत ऐसी ऐकता अकस्मात बाळ आला धावुनी अतितासी करुणी नमन माता पितयांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करुण हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भीतरी घेऊनी गेली वधावया चिलयासी चुंबन देवून हृदयी धरिले प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले मास अंगीचे आपणांसी पुत्र नाही म्हणोनिया शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करोनिया उठबी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठावुके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालिला तात्काळ धावती चांगुना श्रीयाळ येरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रांत शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तवती दोघे धरती चरण तेही पचवूनी घालितो क्षोभन धरावा अंतरी नेणतेपणे चुकले जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येवून म्हणे शिर येई बाहेर घेवून उघळांत घालून कंडन मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतःकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करुण जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना शिर आनोनी करी कंडना सत्वपाहे कैलास राणा अंतरी सदगद होवूनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडीत बैसली वेल्हाळ
निर्धार अचळ धरुनिया अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पयप्फेन धवल दुरावेल जानपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरोनिया तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येवोनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंत माझे निष्ठूर घाव लागती माथा तुझवीण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुचकमंडलीयती सुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भूलिंगासी कसरा गळत्या लाविल्या येणे म्हणे अतीत जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देहत्यागी न ये अवसरी यावरी धीर न धरवे पै कैलास पंथ लक्षून सखया ऐकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्षद्वीपाचे केणे भरून जासी कैलास राजपेठ लक्षूण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदकावीन जैसा मीण तैसी मी तान्हा तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाबू तुझी माबुली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुवा आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ मग दे पचवुनी तात्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रियाळ नृपती झाला चित्ती संकोचित चांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वर आता विन्मुख जाबून द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौव्रहरात पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राब वैसला पंक्तीसी ताट वाढुनी आणले वेगेसी अतित म्हणे चांगुणेसी तूही येई सवेग अवश्य म्हणोनी झड करी येवुनी बैसली नृपसुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपेवीन शून्य सदन पुत्रावीन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळावीन की बुबुळावीन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तवती दोघे बोलती सदगदीत एक होता तो अर्पिला सूत चांगुणा म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईल आता एक बाळ तो धिजला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुनी स्नेहाळ हाक फोडी चांगुणा नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी ह्या आकांती आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्र वदन ऐसे ऐकता अतिताचे नयन स्त्रवो लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवूनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्यपती व्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी ह्यावरी सती काय बोले मजनी पुत्रीक म्हणतील लोक धुवोनी काढी कलंक ऐशी ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतीत वचना दीर्घ हाका फोडीत चांगुणा म्हणे चलया गुण निधाना येई स्नेहाळ धाबोनी अतित तुझविन न घे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे तान्हे तू पाडस सत्वराखे येवोनिया
तू न येसी जरी धावोन तरी माझा जावू पाहे प्राण दश दिशा विलोकून चांगुना पाहे ते धवा मागुती हाक फोडी वेल्लाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतची आला बाळ पाहे श्रियाळ स्नेहभरे अतितस्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचवदन देनोद्धारण जगद्गुरु चिलया शिवे हृदयी धरिला निज अंकावरी वैसवीला श्रियाळ चांगुणा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार दुंदुभी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन चिलयासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचिवांस निरवो निराज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य अगाध त्रिभुवनी न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परीकर की 14 पदे निरंतर गया वर्जन खडे हे की 14 रत्नांचा प्रकाश येथे झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निदिध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांची इतुक्यांचही शिव होऊनी माबुली करील निजांघाची सावुली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथश्रवणे प्राप्त होय आधिव्याधी जाय निरसोन वंद्या हि पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दीन पिता बंधू भेटेल गरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रुक्षय यथार्थ दक्षिणामुखे वाचिता शत आवर्तने करिता भक्ती युक्त पोटी होय शिवभक्त सूत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत नरी घेतेथे त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पहावी वाचोन नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षूण शुचिरभूत होऊनी करावे शयन स्वप्नी प्रगटो न शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारील नीळकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार हरायाचे आख्यान कलावतीने पती उद्धरिला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीय अध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यात गौतमी कथा सांगोन कल्माशपाद उद्धरिला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोपबाळ गेला उद्धरोन पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्यी स्थापिला शिवप्रसादे सहावा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथनपै नवमांत वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्यायतो 10व्यात शारदाख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोण भद्रसेन रावतरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाहपै 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध पुढे श्रियाळ चरित्र गाद 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा तेधून अत्रि ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध त्यापासूनी सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर
मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्रपै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्या पासाव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्रजो पंढरीहूनी 4 योजने दूरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामी माझी माता वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मकमंडलूच्या तीरी द्वादशमती नाम नगरी आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवन कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षर अभंग दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसूत सज्जन खंड 14 गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।